त्यांना या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे। 4:28 नक्कीच सध्या घड्याळामध्ये झाले, त्याच्यामुळे विनंती करेन वेळ दवडायचा नाही आणि लगेचच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुमच्या खेळाडूंना पाठवायचे। 6 दिवसाची ही देखणी स्पर्धा, आजचा दिवस 12/12/2021 रोजी नक्कीच तुम्ही मेगा फायनल अनुभवणार। रेग्युलर संघ, त्याच्यानंतर 40+ साठी ही सुवर्ण संधी, या अनुषंगाने रेग्युलर संघासाठी 3 पारितोषिक, पहिलं भव्य चषक आणि 1 लाख रुपयाचं हे प्रथम पारितोषिक, दुसरं पारितोषिक असेल भव्य चषक आणि 50,000 रुपयाचं, आणि द्वितीय पारितोषिक 25,000 हे द्वितीय पारितोषिक असेल। त्याच्यानंतर मालिकावीरसाठी सायकल, उत्कृष्ट फलंदाजसाठी शूज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा शूज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। तर सन्माननीय गौरवजी गोरपेकर नक्कीच यांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही व्यासपीठावरती यायचं, विराजमान व्हायचं, तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। 40+ माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। त्या ठिकाणी प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये भव्य चषक, आणि त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 15,000 रुपयाचं। मालिकावीरसाठी 40+ खेळाडूंसाठी एक LED सुबक TV ठेवली गेलेली आहे। त्याच्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी शूज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी शूज, आणि त्याच्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी ही शूज या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवले गेले। या क्रीडांगणाचं नावच नक्कीच आपण बघितलं गेलं ना तर जय गावदे क्रिकेट संघ नारिवली यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय। ज्या प्रकारे इंटरनॅशनल क्रिकेट ज्या वेळेला आपण TV वरती पाहतात तशाच प्रकारची ग्रीनरी असते ना खेळपट्टीवरती, तशाच प्रकारे ग्रीनरी नक्कीच या क्रीडांगणावरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते। मॅच इथनं स्टार्ट होते खाडी वर्सेस त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर वागेश्वर देसाई यांच्यामध्ये ही लढत, आणि स्ट्रायकर यांचा गोलंदाज रवी याचा वापर ह्या पहिल्या षटकामध्ये। पहिला चेंडू आडव्या बॅटने शफल होऊन फाईन लेगच्या वरून हा चेंडू खूपच वेगाने ट्रॅव्हल होते। एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमारेषे पार, पहिल्या बॉलवरती आकाश दामदार रवीच्या विरोधात हा चौकार। पहिल्याच बॉलवरती त्यांनी डॉट चेंडू फेकला होता, परंतु या बॉलवरती चौकार आलाय खाडीच्या अगेन्स्ट खेळताना। अजून एक त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय। फिल्डर होते त्या ठिकाणी, जे जाळं आखलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवलं जाते रवीच्या माध्यमातून। अजून एक अनुभव त्या ठिकाणी, अनुभवाची शिदोरी कमरेला बांधून इथनं गोलंदाजी केली गेली, आणि तोच अनुभव इथनं दाखवत असताना चौकार, आणि त्याच्यानंतर लगेचच प्रत्युत्तर फलंदाज बाद। लगावला गेला, त्याच्यानंतर लगेचच उत्तर गेलं त्याच बॉलची नक्कीच पिचिंग गेली, पण तो स्लोवर पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याच्या अनुषंगाने फलंदाज त्या ठिकाणी होते आणि बाद होतात त्या ठिकाणी विशालने सुरुवात करून दिली, परंतु आता तो तंबूच्या छायेमध्ये पोहोचल्यानंतर नॅट नंबर 3 वरती नेहमीप्रमाणे करण आपल्याला पाहायला मिळतोय। करण निघूकर ओव्हर द विकेट, यावेळेला शफल होऊन आडव्या बॅटने खेळायचा होता। 5 शफल होऊन ज्या वेळेला रवीच्या विरोधात फटके खेळले गेलेले आहेत ना, त्यावेळेला भरपूर सारे फलंदाज मिस झालेले आहेत, आणि या मॅचमध्ये सुद्धा तशाच प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय। आणि तिसरा चेंडू इथनं निर्धाव हाताळला जातोय, तो म्हणजेच रवी याच्या माध्यमातून गुरुजी पाटील आणि राजेशजी पाटील जे खार्डीचे आहेत त्यांचं शुभ आगमन झाले। तर विराजमान व्हा आणि तुमचं ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। आणि दादा जसे आले तसं त्यांचं स्वागत इथनं षटकाराने होत असताना षटकार। आला या षटकामध्ये, एक चौकार आला, एक षटकार आला, एक विकेट सुद्धा आपण बघितला गेला। म्हणजे या मॅचमध्ये आता समीकरण काय उरतंय की एका साईडला विकेट सुद्धा जात आहेत, दुसऱ्या साईडला धावा सुद्धा बनतात। म्हणजे या मॅचमध्ये ना तुम्हाला भरपूर सारे चढ उतार पाहायला मिळतील, परंतु चढ उतार आपण क्रिकेट पटलावरती पाहत असताना
त्यावेळेला एखाद्या चांगल्या टीमचा नक्कीच खेळ होत असतो, त्यावेळेला त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम ही त्यांचं पाठीराखे करत असतात. म्हणून दोन्ही टीमचे पाठीराखे नक्कीच या मॅचचा आनंद फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून सुद्धा घेत असतील आणि या लाईव्हच्या माध्यमातून जे आम्हाला ऐकतात त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकामधला, हा शेवटचा बॉल शिल्लक, धावसंख्या 10 या आकडावरती, जिथे विशाल बाद झाल्यानंतर एक षटकार आपण बघितला गेला तो म्हणजेच करण निघुकरच्या बॅटमधून. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, वॉड शॉट, काय फटका आपल्याला पाहायला मिळतो. खूप टप्पाचा बॉल, त्याला फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल इथनं करत असताना येतो करणच्या बॅटमधनं हा षटकार. यंगस्टार वर्सेस लेजंड असा हा कॉन्टेस्ट होता, कारण खूप वर्ष त्यांनी क्रिकेटला दिली. रवी म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती होते आणि हल्लीच्या हंगामामध्ये यंगस्टारना बघितलं गेलं तर खूप साऱ्या शृंखलेमध्ये चांगली कमाली करतात. ह्या करणला सुद्धा तुम्ही बघितलं गेलं, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा हे 2 षटकार त्याचे नेत्रदीपक होते जे रवी म्हात्रेच्या विरोधात नक्कीच खेळले गेले होते. धावसंख्या 16 आकड्यावरती आता पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 4 षटकांची ही मॅच, मॅन्डेटरी पॉवरचं षटक समाप्त झालेत. म्हणजे 5 फिल्डर आता तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. अनिकेत पाटील त्या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी प्राचारण होतात. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक केलं होतं रवी म्हात्रे यांनी, परंतु शेवटच्या बॉलवरती स्लोवर पद्धतीचा चेंडू त्याने पिच केला गेला. अगदी तग धरून करण होते त्या ठिकाणी आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना पुलचा फटका त्याने सक्सेसफुल सुद्धा केला. विशाल, त्याच्यानंतर करण असेल, प्रल्हाद असेल, ही खाडी टीममधनं अशी नावं आहेत ना, ते त्या नावाने नक्कीच एक वेगळा दबदबा या खाडी टीमला प्रस्थापित करून दिला. आणि या मॅचमध्ये सुद्धा बॉल तयार, ओव्हर द विकेटने बॉटम हँडचा वापर तुम्हाला पाहायला मिळतो. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर अरुंद कार्पेट हा चेंडू डीपमध्ये शाकर एंडवरती फेकी केली गेली. तोपर्यंत परिणामी आपण बघितले की तर सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणं गरजेचं असतं, कारण मोठ्या फटक्याने अनेक सारे फलंदाज तुम्हाला बाद होताना पाहायला मिळतात, परंतु मोठ्या फटक्यानंतर ना सिंगल डबल घेणं ही सन्मानाची गोष्ट असते. तो सन्मान दिला गेला. बॉटम हँडचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर होते, त्यांनी चेंडू जज केला गेला आणि दरम्यान आपण बघितले की सिंगल. धावसंख्या 17 आकड्यावरती, ओव्हर द विकेटने बॉल तयार. यावेळेला लाखो टप्पाचा बॉल होता, पुल करायचा होता, परंतु मागे गेल्यानंतर बघितला गेला तर अगदी सरमरीन डिलिव्हरी, मग परफ्यूम डिलिव्हरी होती, कारण बॉल पडल्यानंतर थोडीसा राईज केला गेला. चेंडूला थोडीशी उंची दिली गेली, हाईट फॅक्टर थोडंसं जास्त दिलं गेलं या चेंडूला आणि हा चेंडू एक धावसंख्येनंतर डॉट आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे गोलंदाज आपल्याला अनिकेत पाहायला मिळतात. अनिकेत पाटीलकडे हे दुसरे षटक. धावसंख्या 17 आकड्यावरती. सन्माननीय शाहूजी पाटील साहेबांना विनंती करेन की या व्यासपीठावरती. यावेळेला फटका सरळ रेषेत केला, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतोय हात चौकार. सरळ रेषेत खेळला गेला. ओव्हर टू बॉलर हेड हा फटका अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. धावसंख्या 4 या ठिकाणी टीम खारडीला देऊन गेला. धावसंख्या आता 21 या आकड्यावरती पोहोचली गेली, जिथे षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती. अजून एक चांगला फटका खेचला गेला. वाडिश लॉंगनला फिल्डर, परंतु कॅच घेतील का आणि यस इट इज आउट. अगदी आपल्या इझिली हातामध्ये कॅच स्वाधीन करत असताना चौकार आणि त्याच्यानंतर लगेचच प्रत्युत्तर दिलं गेलं. त्या ठिकाणी गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून खेळी इथे संपुष्टात येते. त्या ठिकाणी बॅट्समन करणजी. सात षटकार त्यांनी मारून आपला विक्रम प्रस्थापित केला होता आणि या मैदानामध्ये सुद्धा. ओव्हर द विकेटने यावेळेला फटका चांगल्या खोलातून हा चेंडू उचलला गेला फुल लेंथ आणि त्याला खोदून काढत असताना बॉल लॉंग ऑन सीमा रेषे पार हा षटकार.
तर जे खार्डीचे आहेत श्यामजी दातीलकर नक्की साहेबांना विनंती करेन की तुम्ही या व्यासपीठावरती तुमचं ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी फुललं नाही त्याला ओव्हर पिच बनवलं गेलं. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर फलंदाजाच्या माध्यमातून आणि हा षटकार नक्की सूरजच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु मिस टायमिंग हा झेलची इथनं शक्यता असेल. फिल्डर वळता चेंडू खाली मिस टायमिंग हा स्ट्रोक आणि झेल स्वीकारत असताना सूरजच्या पारीपर्यंत सूरजला सुद्धा परतवलं जाते मैदानाच्या बाहेर. आज टाकली मांडवाला आमचे रवी दादा नवऱ्याचे हलत लागली अंगाला नवऱ्याच्या काठीशी मामीशी बहिणीशी लागल्या मिरवाला नवऱ्याच्या काठीशी मामीशी बहिणीशी लागल्या मिरवाला. थँक्यू. टॉप ऑर्डरची जी बॅटिंग लेंथ होती ना टॉप ऑर्डरचे जे आघाडीला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले होते विशाल यांनी 4 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान दिलं. त्याच्यानंतर सूरज बाद झाले ज्यांनी 7 धावसंख्या बनवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर आता बघितलं गेलं तर करण सुद्धा बाद झाले. आता प्रल्हाद मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अनिकेत पाटील यांचं षटक खूप सुरेखरित्या राहिलं. 11 धावसंख्येचं त्यांनी षटक हाताळलं गेलं. जे पहिले षटक 16 धावसंख्येचं राहिलं होतं त्या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले रवी म्हात्रे. आता तिसरे षटक असेल. धावसंख्या 27 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते आणि फिल्डिंग डिपार्टमेंट ज्या प्रकारे सजवली ना त्याच मिरिटमध्ये नक्कीच गोलंदाजी इथनं हाताळली जाते. कारण रवी म्हात्रेचं पहिले षटक होतं. सातत्याने त्याने ऑफस्टिकवरती नक्की चेंडू त्याने पीच केले गेले आणि कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नव्हता. परंतु शेवटच्या बॉलवरती जो मोठा फटका आला ना त्याने धावसंख्या वाढली गेली आणि आता टीमची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीनंतर आपल्याला 27 पाहायला मिळते. या मॅचमध्ये ना प्रवीणने इकॉनॉमिकल नक्कीच गोलंदाजी हाताळली यांनी तोच प्रवीण आता बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या षटकासाठी. यावेळेला केतून होते त्या ठिकाणी बॉल सोडून देतात. शरीरापासून दूर ठेवायचा होता. जी शरीरयष्टी होती ना त्याच्यापासून दूर नक्कीच हा चेंडू ठेवायचा होता प्रशांतला परंतु इथनं सोडून देतात आणि 55 इशारा आमच्याकडे किड्स व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आता 1 ने वाढते. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 12 चेंडूंचा या पहिल्या 17 मात्र खेळ इथनं शिल्लक असेल. ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा सेम रिझल्ट. त्या दिशेने नक्की चेंडू हाताळला गेला. तीच गती तोच टप्पा आणि त्याच्यानंतर गतीमध्ये नियंत्रण नव्हतं. त्या अनुषंगाने लागोपाठचे हे 2 चेंडू वाईट तुम्हाला पाहायला मिळतात. कारण टीम समोर खारेडी गेलते त्याच्यासमोर केतन आहे म्हणजे थोडासा प्रेशराईज क्रिकेट नक्कीच प्रेशर तो झेलत असेल परंतु संघर्ष इथनं करत असताना कोणत्याही प्रकारचा दडपणाला आहारी न जाता आपल्याला चांगली कमाली करावी लागते. यावेळेला व्हेरिएशन पाहायला मिळालं चेंज ऑफ द पेस परंतु त्याच्यावरती उत्तर होतं केतनचं आणि सरळ बॉल फेकून दिला लॉंग ऑफ सीमा रेषे पार हा षटकार. षटकाराने खातं खोळलं जातंय ते म्हणजे केतन यांचं. खूप चांगल्या प्रकारे नक्कीच फटका होता. तर मॅगीजी गोरपेकर नक्कीच त्यांचं शुभ आगमन झालंय. त्यांनी यायचंय तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. अजून एक फटका खूप चांगल्या प्रकारचा फटका तुम्हाला पाहायला मिळते. खूपच वेगाने डीपचा फिल्डर येतोय. चेंडू खाली उचलला जातो तोपर्यंत 2 धावसंख्या इथं कंप्लीट झाल्या. मिसफील्ड झाले. तिसऱ्या धावसंख्येसाठी परतल्या गेल्यात बॅट्समन आणि अखेरकार 3 धावसंख्या इथनं कंप्लीट होत आहेत. या 2 धावसंख्या होत्या परंतु फिल्डरने थोडीशी मिस्टेक केली थोडीशी मिसफील्ड झाली आणि तेच बघितलं गेलं. बॅट्समनने लगेचच कॉल दिला गेला की अजून एक धावसंख्या बनू शकते. ती संधी साधली गेली. त्या संधीचं सोनं केलं गेलं आणि एक्स्ट्रा धावसंख्या इथनं टीमच्या टोटलमध्ये अंकित केली जाते. धावसंख्या 38 या आकड्यावरती लागोपाठचे 2 चेंडू वाईट आले. त्याच्यानंतर एक षटकार आला आणि त्याच्यानंतर या तिहेरी धावसंख्या आपल्याला टीम खार्डीच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या 38 अद्यापर्यंत बघितलं गेलं तर त्या ठिकाणी प्रल्हाद एकही चेंडू प्रल्हादने फेस केला गेला नाही आणि पहिला चेंडू फेस करेल. यावेळेला फटका चांगला खेळायचा होता. फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल खाली होते आणि झेल स्वीकारत असताना प्रल्हादच्या सुद्धा खेळीचा अंत होईल. त्या ठिकाणी लागेल झटका क्रमांक त्या ठिकाणी 3रा तो म्हणजेच 38 या आकड्यावरती टीम खाडी क्रिकेट संघाला. प्रल्हाद बाद झालेत. ज्या प्रल्हादने पहिल्या मॅचमध्ये जणू काय हाहाकार माजवला होता. त्यांच्या धावसंख्येने टीमची टोटल झपाट्याने वाढली होती आणि 107 धावसंख्येचं टार्गेट त्यांनी ठेवलं गेलं होतं ते म्हणजे जगदंब वाकळण या क्रिकेट संघासमोर. परंतु या मॅचमध्ये मोठा फटका मारायच्या नादात त्यांचा फेवरेट स्ट्रोक मात्र स्लॉक स्वीपचा होता. खूप चांगल्या प्रकारे ते स्लॉक स्वीप खेळत असतात पण त्या फटक्यावरती ते अपयशी ठरले आणि मैदानाच्या बाहेर अगदी जड पावलाने ते माघार घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत निघूगर गेल्या मैदानाच्या आतमध्ये. 3 शृंखला जर नक्कीच आम्ही पाहिल्या असतील कारण 3 शृंखलेमध्ये आम्ही अनिकेतची फलंदाजी पाहिली तेवढी वाखेण्याजोगी नाहीये परंतु या मॅचमध्ये जर चांगली फलंदाजी जर त्यांनी केली ना तर कदाचित आपल्या टीमला जो
टार्गेट सेट करायचा ना, तो टार्गेट सेट करायला नक्कीच अनिकेत मदत करेल. यावेळेला लाकूड टपाचा बॉल ऑन द टोस त्यांना खेळायचा होता, परंतु ऑफस्टिकवरचा हा चेंडू गॅदर करू शकले नाही त्या ठिकाणी यष्टी रक्षक. परंतु कोणत्या प्रकारचा बॅटने चेंडूचा संपर्क नव्हता फलंदाजाच्या माध्यमातून आणि हा चेंडू इथनं डॉट फेकत असताना प्रशांत म्हात्रे, प्रवीण म्हात्रे माफ करा, बॉल तयार. यावेळेला फुल हेलिकॉप्टर शो उडवायचा होता, लाऊड अपील केली जाते आणि पंचांचा बोर्ड आकाशामध्ये केस इट इज आउट. लेग बिफोरच्या स्वरूपात आता फलंदाजाला माघारी परतवलं जाते. अनिकेत निगुकर बॅक टू द पवेलियन. आता थोडीशी कठीणाईमध्ये चालली आहे, कारण सातत्याने 3 शृंखला आम्ही नक्कीच बघितल्या गेल्या, त्यांच्या 3 शृंखलेमध्ये त्यांची बॅटिंग बघितली गेली, तर सध्या इनफॉर्ममध्ये नाही आहे. मागच्या गतवर्षीचा विचार केला गेला तर भन्नाट फॉर्ममध्ये नक्कीच अनिकेत निगुकर होता, परंतु अंगामधली गुणवत्ता आपल्याला सिद्ध करावी लागते. त्या सिद्ध करण्यासाठी नक्कीच आपल्याला मेहनत आणि चिकाटी तेवढी हवी लागते, परंतु ती मेहनत इथनं कमी पडली गेली अनिकेत निगुकर यांची आणि इथनं फलंदाज बाद होत असताना मैदानाच्या बाहेर आले. सौरभ म्हात्रे आता मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. एकंदरीत 6 गडी गमावल्या गेल्या टीम खार्डीने आणि या ओव्हरमधला हा शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर द विकेट. यावेळेला फटका उचलला गेला, ऑन साइडला टर्न करत असताना खूप वेगाने फिल्डर त्या ठिकाणी चेंडू खाली, अजून एक विकेट इथनं कॅरी केली गेली. तिथे ज्युनियर नितीन होते आणि त्यांनी स्वीकारला गेला हा झेल आणि संपला गेलाय फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. षटकार सुद्धा आला, एक तिहेरी धावसंख्या, 2 वाईड बॉल सुद्धा आले आणि 3 विकेट सुद्धा आले, म्हणजे कमबॅक सुद्धा होता. आणि यामध्ये बघितलं गेलं तर जास्त धावसंख्या सुद्धा आला आणि 11 धावसंख्येचं जे षटक हाताळलं होतं अनिकेत याने, तशाच प्रकारे प्रवीणने सुद्धा 11 धावसंख्येचं षटक हाताळलं. प्रवीणला मिळाल्या होत्या 2 सफलता, परंतु अनिकेतला मिळाल्या होत्या 2 सफलता, परंतु प्रवीणला इथनं 3 सफलता मिळत असताना या तिसऱ्या षटकामध्ये ना धावसंख्या कमी आल्या, ज्या अनुषंगाने पहिले षटक मॅन्डेटरी पॉवरचं होतं. रवी म्हात्रे यांचा शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि त्या 10 धावसंख्या असतात, परंतु जर आणि तर हे क्रिकेटमध्ये समीकरण आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही, कारण जर आणि तर या 2 शब्दाला महत्त्वच नसतं. तर जर तरचा आणि क्रिकेट हा मुळीच या क्रिकेट पटलावरती नसतो, परंतु या मॅचमध्ये आता 16 पहिल्या षटकामध्ये 11 धावसंख्या 2 षटकामध्ये आल्या. तब्बल या 3 षटकांचा विचार केला गेला तर 38 धावसंख्या आपल्याला 3 षटकांच्या अखेरीनंतर टीम गावदे क्रिकेट संघ खार्डीच्या पाहायला मिळतात. अजूनही एक षटक बाकी असेल आणि सातत्याने स्लॉगवरचं हनामारीचं षटक नितीन पाटील नक्कीच हाताळत असतात. आणि या मॅचमध्ये सुद्धा टीम देसाईच्या माध्यमातून आता नितीन पाटीलकडे नक्कीच ती जिम्मेदारी दिली गेली आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी सजवलं जातं आहे, ज्या ठिकाणी ज्या अँगल आहे नक्कीच ते बॉल टाकतील, जे रिलीज करतील त्या क्षेत्रामध्ये ते फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्या पद्धतीने इथनं सजवलं जाते. डीपमध्ये आपण बघितलं गेलं तर स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑन लाईक फिल्डर तैनात केला गेला आहे, तो सरकवला जातो आहे तर थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. यावर स्लोवर पद्धतीचा चेंडू खोदून काढला रवी म्हात्रे त्या ठिकाणी. फिल्डिंग सुरेखरित्या झाली, परंतु बॅकअपची गरज नक्कीच डीपच्या फिल्डरला असेल. 2 धावसंख्या कंप्लीट झाली, तिसऱ्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट नक्कीच इथनं झाला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु बचावले जातात फलंदाज आणि पहिल्याच बॉलवरती इथनं संपादित करत असताना धावसंख्या 3. धावसंख्या 40. षटकाराने ज्याने नक्कीच खातं उभारलं होतं, त्याच्यानंतर 3 धावसंख्या आल्या आणि त्याच्यानंतर या 2 धावसंख्या नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. धावसंख्या 40 ऑन बोर्ड. अजून एक चांगला बॉल, त्याच्यावरती उत्तर होतं त्या ठिकाणी. स्लोवर वन चेंडू पेस केला गेला, चेंज ऑफ द पेस आणि त्याच्यावरती उत्तर इथनं आणि बघितलं गेलं तर या नितीन पाटीलच्या अगेन्स्ट ठोकला जातो हा षटकार. ऑन बोर्ड. 46 धावसंख्या. स्ट्राईक रोटेट आपल्याकडे का ठेवली गेली याचं उत्तम उदाहरण इथनं दिलं जाते, ते म्हणजेच बॅट्समन त्या ठिकाणी आता षटकारानंतर आपण केतन म्हात्रेला पाहत आहे.
केतन मात्रेच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय, धावसंख्या 46. अजून एक स्लोअर पद्धतीचा चेंडू रीड केली गेली गती आणि आता फेकून देत असताना डीप स्क्वेअर लेग सी मारेचे पार. केतनच्या बॅटमधनं लागोपाठचा हा दुसरा षटकार. ही स्पर्धा आता कशा प्रकारे उंच झेप घेते ना हे पहिल्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. 6 दिवसाची देखणी स्पर्धा, आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये क्रिकेटचा खूप चांगल्या प्रकारचा खेळ चालू आहे आणि तोच खेळ इथनं रंगवत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये या दोन्ही टीम्स एकामेकाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजेच देसाई आणि त्यांच्या विरोधात गावदेवी खार्डी. लागोपाठचे 2 षटकार. टीमची टोटल आता पुढे सरकली गेली आणि धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजेच 52 या आकडावरती. 52 ऑन बोर्ड. 6 गडी जरी गमावले गेले असेल ना तरी धावपलक आता थांबायचं नाव नाही घेते, ती म्हणजे टीम खार्डीचं. अजून एक चांगला बॉल, त्याच्यावरती अजून एक प्रहार आणि लागोपाठचा हा तिसरा षटकार. केली गेली. आता राऊंड द विकेटने नक्कीच गोलंदाजी करणार. अजून एक चांगला फटका केसला गेला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, झेलची शक्यता त्या ठिकाणी आणि 3 षटकार नक्कीच इथनं प्रस्थापित केले. त्याच केतनला आता परतीचा इशारा दिला जातो. केतन बॅक टू द डगआउट. असनच व्हायचं तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकार बॅटमधनं पाहिले केतन याच्या, त्याच्यानंतर त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं जेव्हा ते नक्कीच तंबूमध्ये पोहोचले गेले आणि शेवटचा बॉल इथनं शिल्लक असेल. यावेळेला शेवटचा बॉल तोही उचलला गेलाय. बॉल मिड विकेट सी मारेशे पार आणि शेवटच्या बॉलवरती हा प्रहार षटकार. शेवटच्या बॉलवरती धरमच्या बॅटमधनं हा षटकार आला. षटकारनेशी धावसंख्या त्या ठिकाणी रचली गेली. टीम बॅटिंग करत असताना गावदेवी खाडी टीमने धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 64 धावसंख्या आणि 65 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेले ते म्हणजेच वागेश्वर देसाई या क्रिकेट संघासमोर. 3 चेंडूमध्ये तुम्ही 3 षटकार बघितले गेले. अगदी नेत्रदीपक नक्की ते षटकार होते. त्या षटकारावरती नक्कीच हे पारितोषिक जमा झाले. खाडी चषकाचे नक्कीच प्रणिते दिनेश हिरामन पाटील यांच्याकडनं 2100 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्याच्यानंतर गुरु पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं एकंदरीत 3100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच हे दिले जाईल. ते म्हणजेच या 2 मान्यवरांचे शुभ असते आणि धरम जे नक्कीच ज्याच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती षटकार आला त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ही दिनेशजी पाटील नक्कीच यांच्या माध्यमातून दिले जाईल. खूप चांगल्या प्रकारचा नक्कीच हा सामना तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल आणि 65 धावसंख्येचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण केले जाईल याचं धावतं वर्णन तुम्ही ऐकाल ओमकारजी शेट्टे यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. थैंक यू सो मच भागेश म्हात्रे. 4 ओव्हरची मॅच. टार्गेट सेट झालाय 65. 3 ओव्हर 38 रन आणि शेवटच्या षटकामध्ये एक सुनामी लाट आली आणि त्यामध्ये वाहून गेला देसाई संघाचा स्वप्नांचा डाव आणि ती सुनामी होती केतन पाटील या नावाची. केतन म्हात्रे आणि तदनंतर धरम आलिमकर. दिनेशदा त्यांनी देखील हाच विचार केला असेल आता सगळेच षटकार मारतात मी तरी का मागे राहू आणि धरम आलिमकर देखील एक गोल्डन 6 ठोकला असं म्हणावं लागेल की तदनंतर 60+ जो एक मॅजिकल फिगर आहे ना त्याच्या पुढे जाऊन गावदेवी खाडी संघ पोहोचलाय.
रन्स करायचे 65. विशाल म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती, समोर राम पाटील दुसऱ्या बाजूला आलाय मोरेश्वर. जिंकण्याची स्वप्न आणि अभिलाषा मनाशी बागून ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पहिलाच बॉल राऊंड विकेट, टप्पा पडल्यानंतर एक अँगल करायचं होतं डाव्या त्याच्या बॅट्समनसाठी, मात्र दिशा थोडीशी खराब आहे, पुन्हा टाकावा लागेल विशाल म्हात्रेला हा बॉल. बॅकबोन पाठीचा कणा गावदेवी खाडी संघाचा विशाल म्हात्रे आज पॉवर प्ले मध्ये तो बॉलिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये विशाल तयार, राऊंड विकेट आणि इथे लाईन चांगली आहे, चेंडू जातो डॉट. राम पाटीलच्या अगेन्स्ट निर्धाव चेंडू म्हणजे वाळवंटामध्ये मिळणार एक पाण्याचं घोट आणि सध्या तो आनंद विशाल म्हात्रे या खार्डी गावाला आणि त्यांच्या समर्थकांना देतोय. फार चांगली सुरुवात झाली आहे दोन्ही बाजूनं. गोलंदाजी करताना डॉट बॉल, बॅटिंग करताना षटकारांना. आता यॉर्कर अनिकेत काय करतोय हा प्रश्न कॅप्टन जरूर विचारेल यष्टी रक्षकाला. चेंडूने बॅटचा स्पर्श झाला होता, ऍक्शन्स नंतर त्या तुम्हाला सगळ्या काही गोष्टी अगदी न बोलता सांगून गेल्या खाडी संघाच्या. 2 चेंडू 1 रन एक्स्ट्रा आली आहे. राम पाटील अकाउंट ओपन अजूनही करायचं बाकी आहे. फिल्डिंग राम पाटील साठी आपण पाहिली तर एक खेळाडू डीप मध्ये तैनात, मिड विकेटला लॉंग ऑफला सौरभ या टीमचा यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतोय. विशाल तयार, इथे फुल टॉस आहे आणि हा बॉल आता पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना 2 डॉट बॉलचं प्रतिउत्तर देणारा हा षटकार राम पाटीलच्या बॅटमधून आलाय. ची फार मोठी रेलचेल झाली. खाडी चषकाचे प्रणेते दिनेश हिरामन पाटील समांच्या माध्यमातून केतनसाठी 2100, गुरु पाटील यांच्याकडनं 1000 आणि आता राम पाटील समाचार घेतो विशाल म्हात्रेचा. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती बॉल चाललाय चौकारासाठी आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकतीये, जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 11 धावा. तसं खार्डी संघाचा पण विचार केला तर या टीम कड्यांना गोलंदाजी देखील फार चांगली आहे. अजूनही लेफ्ट आर्म सीमरचं येणं बाकी आहे. गेसर चषकामध्ये मी पाहिलं बैकरला बॉलिंग करताना अफलातून स्विंग, त्याच्याकडे 1 ते 1.5 मीटर चेंडू स्विंग करताना मी त्याला पाहिलं. त्यामुळे 65 धावा बनवताना माहिती आहे घाम मोठा गाळावा लागणारा देसाई क्रिकेट संघाला, आणि देसाई देखील कच्च्या गुरुचा चिला नाहीये. एक युनिव्हर्सिटी आहे या गावाकडे क्रिकेटची आणि त्या विद्यापीठाचं नाव आहे आदरणीय सुखदेव काका म्हात्रे. त्यांच्या तालमीमध्ये घडलेले नक्कीच देसाईचे अनेक क्रिकेटर, रामच्या नावाचा देखील उल्लेख आपण करू शकतो आणि सध्या तो संघर्ष करण्यास भाग पाडतोय. गावदेवी क्रिकेट क्लब खाडीच्या बॅकबोन विशाल म्हात्रेला. धावफलकावरती धावा 12 झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. विशाल म्हात्रेला आता मिळू शकते विकेट. अनिकेत हे नाव तर चर्चेच बनलंय. गरज होती का राम पाटीलला, कारण जीवनदान मिळालं, बॉल अगदी हातामध्ये होता, कॉलिंग खराब झाली आणि मोरेश्वर पाटीलला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. कोणतीही चुकी नसताना राम पाटील साठी त्यांना आपल्या विकेटचं केलं बलिदान आणि या सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचली आहे 13. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. विकेट मिळता असं वाटलं की राहून गेली, पण नशीब देखील साथ देऊन गेलं. मोरेश्वर पाटीलची विकेट मिळाली. डायमंड डकचा तो शिकार झाला एकही बॉलचा सामना न करताना. षटकातील अंतिम बॉल आणि हा बॉल तर आता पाठवलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. राम पाटीलनं हा ठोकलाय षटकार नंबर 2 विशाल म्हात्रेच्या विरुद्ध.
आज आपण ग्रामीण प्रीमियर लीगच्या सेमीफायनल्स आणि फायनल्स देखील पाहतोय. सध्या खार्डी टीम या मैदानावरती खेळतीये. दिनेशजी पाटील साहेबांची जी टीम आणि त्यांचा संघ श्लोक 11 खार्डी ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये देखील सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय आणि एका षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. मोरेश्वरनं विकेट रामसाठी का सॅक्रिफाईस केली हा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे ना राम पाटीलनं दिला. जो सकाळी पाण्यानं उठतो तो फक्त अंघोळ करून पोशाख बदलतो आणि जो आपल्या आयुष्यभर या क्रिकेटच्या रणाक संग्रामामध्ये युद्धामध्ये घाम गाळतो तो इतिहास घडवतो. राम पाटील अगदी तेच काही नाव आहे. मग आता खाडी टीमचे जे यंगस्टर्स आहेत ना सध्या कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जर कुठे फिरतंय तर ते यंगस्टर्सच्या वर्तुळामागे आणि त्यापैकीचे यंगस्टर्स खाडी संघाकडे धरमचा उल्लेख करेल. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सौरभ म्हात्रे आलाय. हा देखील एक उंचपुरा शैलीचा बॉलर आहे आणि तो देखील यंगस्टर आहे. धरम, सूरज बैकर, सौरभ म्हात्रे या खेळाडूंनी यांना या वर्षी एक ड्रीम दाखवलाय प्रत्येक मैदान गाजवण्याचं. गावदेवी खाडीला पहिलाच बॉल फुल टॉस इन डीपर होता फुल टॉस. त्यामुळे अंपायरकडे तुम्ही अशाभूत नजरेनं जरी पाहिलं तरी अंपायरचा कोणताही निर्णय ते नाहीये. आता DRS घेतला गेलाय विकासच्या माध्यमातून आणि हा निर्णय पाठवलाय आता आमच्या टेक्नॉलॉजी टीम कडे. फॉर्च्यून इव्हेंटच्या कॅमेराच्या माध्यमातून ही सगळी क्षणचित्र कैद केली गेलीत आणि आता आमचे मॅच रेफरी तिथे जोडले जातील. सौरभ आला आमच्या सोबत आणि पाहिलं जाईल ज्यावेळी हा फटका खेळला गेला चेक केलं जात आहे की एक्झॅक्टली काय घडलंय. आता त्याकडे लक्ष लागलंय आणि अंपायर आता चेक करतात निर्णय कोणाच्या बाजूने लागेल खार्डी की टीम देसाई. आणि हा निर्णय फायनली आता सौरभ आमच्यापर्यंत पोहोचवतात की फेअर बॉल म्हणजे मेल फक्त एक सिंगल आणि यानंतर आता तुमच्याकडे जो भीमरचा DRS होता तो तुम्ही गमावला. रनआउटचा अजूनही तुमच्याकडे बाकी आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये एका सिंगलच्या मदतीनं 22 धाव फलकावर. लाईन चांगली आहे. फटका देखील सुंदर सजवला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात उचलून चेंडू फेक करत असताना तो पण एक सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 23. टार्गेट चेस करायचं 65. आतापर्यंत 23 झालेत. अजूनही 42 धावेचा पल्ला पार करायचा आहे. सौरभ तयार. फिंगर रोल झाले. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरप्राईज करून गेला. सरप्राईज आणि चेंडू जातो हा डॉट. आणि सौरभ आता एक गोष्ट जरूर सांगतो या ओव्हर मध्ये मोठे फटके त्याने चांगली बॉलिंग होत असताना सौरभ म्हात्रेकडनं अजून एक सुंदर बॉल. सरप्राईज अँड किंग इज बॅक. अगदी अशीच बॉलिंग करत असताना सध्या सौरभ म्हात्रे गावदेवी क्रिकेट क्लब खाडीसाठी अनस्टॉपेबल खाडीचा विजयरथ रोखणं म्हणजे जणू काही वाळवंटामध्ये जाऊन पाण्यासाठी बोरिंग किंवा नळ शोधावे अगदी अशीच परिस्थिती आहे. थांबत नाहीये. आणि सध्याच्या घडीला जर म्हणायचं झालं तर ज्या गावाच्या क्रिकेटच्या रक्तात हार नाहीये सध्या ते गाव खार्डी. ओव्हर द बॉलर हेड लॉफ्ट केलं समोर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फार वेगान आले. एकापेक्षा जास्त काहीच नाहीये आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकतीये धाव फलकावरती 25. काय बॉलिंग केली आहे सौरभनं. नुकतंच म्हणालो ना कल्याण डोंबिवलीचं जे क्रिकेट ना ते यंगस्टर्सच्या मागे नेहमीच एक वेगळं वलय असतं आणि या हंगामामध्ये सगळ्यात चांगले यंगस्टर्स जर कोणत्या टीमला मिळाले असेल तर ते खार्डी संघ आहे. विशाल माते, सूरज फौजदारचं सलामी लाईनं प्रल्हादच्या मधल्या फळीला येऊन आक्रमण करणं अगदी तेच आक्रमण आता गरजेचं आहे फलंदाजाच्या बॅटमधून.
हेलिकॉप्टर समोर लॉंग ऑफला फोल्डर आहे, बीट झालेत एका टप्प्यावरती की डायरेक्ट बॉल गेला पाहिलं जाईल आणि अंपायरचा फायनल निर्णय अजून आम्ही वाट पाहतोय आणि इथे मिळेल हा षटकार. सध्याच्या घडीला हे नाव आणि हा चेहरा लक्षात ठेवा. इन फ्युचर हा स्टार कल्याण डोंबिवलीचा नाव आहे त्याचं सूरज बैकर. लेफ्ट आर्म सीमर पहिलाच बॉल आणि विकेटची चाहूल. आताच म्हणालो की हा भविष्याचा सितारा आहे आणि तो काय हे दाखवत असताना सूरज बैकर मॅच मधला मोठा अडथळा. राम पाटील पहिल्याच बॉल वरती एका वाघाची शिकार करत असताना सूरज बैकर फलंदाज बाद. रन त्याचं थांबणं फार इम्पॉर्टंट. मागचा सामना पहिला 12 बॉल 28 अवघ्या 10 बॉल मध्ये चेस केल्या होत्या सापाडे संघाच्या विरुद्ध. याच देसाई संघानं जो खेळतोय उमेश भोईर 11 वागेश्वर देसाई या नावानं त्यांच्या अगेन्स्ट टीम खाडी क्या बॅटिंग केली केतन म्हात्रेनं. अनस्टॉपेबल शेवटच्या डेट ओव्हर मध्ये नक्कीच त्यांना ठोकलेले 3 बॉल 3 षटकार. केतननं सामना केला या इनिंग मध्ये अवघ्या 7 बॉलचा. त्यामध्ये 4 षटकार 1 तिहेरी धाव 1 डबल आणि दमदार बॅटिंग त्यानं केली. संघासाठी 29 रन 7 चेंडू मध्ये त्यानं केल्या आणि आता त्याच धावा उपयुक्त ठरल्या. मात्र धरम अलिमकरचा षटकार तो देखील फार महत्वाचा राहिलाय. आकाश स्ट्रायकर इनला बॅकफुटला आले, थांबले, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पराभव मान्य नाहीये. समोर विजय निश्चित असल्यानंतर कोणीही लढतो. खरा योद्धा तोच असतो जो अडचणींसमोर स्वतःला खंबीर बनून अगदी दमदारपणे लढतो. आणि हा चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये संघर्ष अजूनही बाकी आहे हे सांगून देत असताना फलंदाज विकास पाटील झकास बॅटिंग त्याला करावीच लागेल या मॅच मध्ये. कारण टार्गेट चेस करायचं 65 चं. चौकारानं टीम जाऊन पोहोचली आहे 33. अर्ध लक्ष पार झालाय. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 रनची गरज आहे. ही 32 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. फार रोमांचक हा सामना रंगेल जरी ते रन्स आल्या सूरज बैकरच्या ओव्हर मध्ये. सूरज बैकर नाव लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. अगदी कॅपिटल लेटर मध्ये फार विविधता त्याच्या बॉलिंग मध्ये. 6 चेंडू नक्कीच एका गोलंदाजाला हाताळावे लागतात. जर तुम्ही ते फेअर बॉल टाकताय 6 मधून 4 ते 5 बॉल तो असे टाकतो की जिथे अनप्लेबल असतात. फलंदाजाला खेळणं फारसं कठीण आणि अवघड जातं. पहिलाच राम पाटील साठी त्याला विकेट मिळाली शॉर्ट ऑफ लेन. त्याला माहिती आहे वाघाची शिकार करायची आहे ना तर वाघाला जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी तुम्हाला शेळीचा वापर करावा लागेल. त्यानं डाव्या त्याच्या बॅट्समनला ऑफ ब्रेक टाकला आणि तिथे त्याला विकेट मिळाली. प्रवीण म्हात्रे स्ट्रायकरला हा फिनिशर या टीमचा आणि सूरज बैकर अनप्लेबल नक्कीच. हा देखील बॉल पडल्यानंतर चेंडू आणि बॅटचा संपर्कच नाहीये. फार मोठा स्विंग त्याच्याकडे आणि असं नाहीये
की जो फिरकी बॉलिंग करतोय पण त्याच्याकडे गती देखील तितकीच आहे, त्यामुळे त्याला ना जे विक्ट्री मार्जिन आहे ते थोडस जास्त मिळत आहे. प्रवीणसाठी हा बॉल उडवला हवेमध्ये, डाऊन दी बॉल. अनिकेत पाठलाग लागलाय अनिकेतचा. मगाशी बॅकअप देण्यासाठी देखील अनिकेत फार दूर थांबले होते. त्याला माहिती आहे आज चेंडूचा आणि आपला ना कॉन्टॅक्ट नेटवर्क थोडस खराब आहे आणि जर अनिकेतच्या मोबाईलला टेनिस बॉलचं नेटवर्क हवं तर कदाचित त्याच्या मोबाईलला सध्या रोमिंग झोन मध्ये आणि कॅच आणि बॉल त्याच्या हातामध्ये थांबत नाही आहेत. मग तर जास्त काही फरक पडला नाहीये कारण सूरज बैकर फार चांगली बॉलिंग करतोय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये सध्या 35, अजून 30 करायच्यात 7 बॉल मध्ये. विकास स्ट्रायकर एंडला सोडून दिलाय आणि सूरज बैकर व्हॉट बॉलर, व्हॉट प्लेयर ही इज. आणि जर बॉलिंग तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो एकदा सूरज बैकर साठी टाळ्या व्हायलाच हव्या. त्याचे 6 बॉल तुम्हाला सांगतो. पहिला बॉल त्यांना ऑफ ब्रेक टाकला, तिथे विकेट मिळाली. दुसरा बॉल त्यानं शॉर्ट ऑफ लेन टाकला, जिथे स्विंग नव्हता, गती होती, तिथे चौकार आला. तिसरा बॉल त्यानं अगदी घातक आणि वेगवान गुडलेन स्पॉट वरनं आउट स्विंगर टाकला, तिथे सिंगल आली. चौथा बॉल प्रवीण त्याच्या समोर आला, त्यानं वेगानं बॅटन पॅड मध्ये खोलवर टप्प्याचा इन डीपर बॉल टाकला, तिथे डॉट आला. 5व्या चेंडूवरती त्यानं प्रवीणला जाळ्यामध्ये अडकवलं, जिथे लाईन रीड करणं कठीण झालं होतं. स्विंग देखील होता आणि लेग ब्रेक होता प्रवीण म्हात्रेसाठी, तिथे कॅच ड्रॉप झाली, एक सिंगल आणि शेवटचा बॉल वाईट यॉर्कर एक अँगल बनवून त्यानं टाकला आणि तो चेंडू डॉट जातोय. म्हणजे 6 बॉल मधले 6ही चेंडू त्यानं वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकले. आणि का म्हणालो की इन फ्युचर हा चेहरा लक्षात ठेवा, हा कल्याण डोंबिवली क्रिकेटचा भविष्याचा एक सितारा आहे. तर त्याचं कारण सूरज बैकरकडे असणारा प्रचंड पोटॅन्शियल होतं. आता मोठा इतिहास इथे रचायचा आहे वागेश्वर देसाई टीमला, कारण 6 बॉल शिल्लक 30 रन करायच्यात. 5 बॉल मध्ये देखील 35 धावा चेस करताना आपण मोठी देसाईच्या फलंदाजाला पाहिलं. मयूर देवकरला सध्या स्ट्रायकर इनलाय, फलंदाज प्रवीण म्हात्रे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय धरम अलीमकर. लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेऊन ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांना पदार्पण केलं आणि सध्या खाडी संघासाठी एक महत्वाचा रोल तो बनलाय. पहिलाच बॉल धरम अलीमकरचा पाठवलाय साईड स्क्रीन समोर, लॉंग ऑफ ऑन फिल्डर फार वेगाने आले, त्यांनी आता लक्ष उरलंय. 5 बॉल 29 म्हणजे 5ही षटकार मारावे लागतील, कारण या स्पर्धेचा नियम चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी. हेच कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आहे, जिथे शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला उलगडत नाही की ते जिंकणार कोण. आणि आता जिंकणारी टीम आहे ना थेट जाईल सुपर 3 मध्ये. बॉल तयार, इथे लाईन चांगली आहे, बॅटची आतली कडा, बॉल मागे चाललाय, शॉर्ट फाईन लेगला मिळते एक सिंगल आणि गावदेवी खाडी संघासाठी पुन्हा एकदा या चमचमत्या ट्रॉफीचे दरवाजे खुले झालेत. म्हाताडीची स्पर्धा गावदेवी खाडीनं गाजवली, उंबारलीची स्पर्धा वडवली वाकण यांसारख्या टीमला त्यांनी पराभवाचा धक्का देऊन त्या स्पर्धेचे ते चॅम्पियन झाले. घेसची स्पर्धा गावदेवी खाडीनं गाजवली आणि आता ते उतरले आज नारिवलीच्या गावदेवी क्रीडा नगरीमध्ये. आणि श्रद्धांजली चषक नारिवली हे देखील आता खार्डी नच गाजवलाय. थोडीशी मिसफील्ड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, चौकार. मग फारसा इम्पॅक्ट त्याचा धावफलकावरती नाही आहे. याचं कारण काय तर सूरज बैकर. खार्डी संघ फलंदाजी फार दमदार करतो, प्रत्येक बॅट्समन येतो आक्रमकता. नक्कीच दिनेश दादा, ऑस्ट्रेलियन टीम ज्यावेळी विश्वचषक जिंकत होती ना रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली, अटॅक इज बेस्ट डिफेन्स हाच एक त्यांचा मंत्र होता. रिकी पॉन्टिंग नेहमीच सांगायचे जायचं आणि आक्रमण करायचं, टीमला धोका, प्रतिस्पर्धीला ठोकायचं. सध्या खार्डी संघ अगदी त्याच ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फार दमदार कामगिरी आज पूर्ण दिवसामध्ये. खरं तर आज 6 बॉल 6 षटकार देखील आले, 107 धावा आल्या, 83 आल्या, 64 आल्या आणि हे सगळं रेकॉर्ड ब्रेकर गावदेवी खाडीनं केले. देसाई एक मोठी फाईट त्यांच्याकडनं जरूर अपेक्षित होती. मात्र 3रं षटक मॅचला कलाटणी देणारं राहिलं आणि धरम त्याचा फायदा आता घेतोय. विकास ऑन स्ट्राईक, हेलिकॉप्टर स्टाईल अगदी खोदून काढलाय, लॉंग ऑनला फुल्लर लेंथ होता आणि त्याच्यावरती हा धमाका झालाय. विकासच्या बॅट मधनं षटकार येतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल.
टीमची टोटल जाऊन पोहोचली 48. शेवटचं षटक आता देसाईच आपण पाहू, जिथे केतन तुटून पडले, धरमनं षटकार मारला आणि 4 नक्कीच षटकारांच्या मदतीनं त्या ओव्हरमध्ये 26 धावा आल्या. नितीन पाटीलचं ते षटक होतं. उद्याचा ड्रॉ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज तयार होईल. बॉलिंग ट्रॅक वरती धरम आलिमकर हा अंतिम बॉल या मॅचचा आणि तो देखील जाईल लॉंगॉनच्या फिल्डरच्या हातामध्ये. खाडीनं सुरुवात गोड केली, शेवट गोड केला. अभिनंदन दिनेश दादा, अभिनंदन विशाल म्हात्रे आणि गावदेवी क्रिकेट क्लब खाडी. आणि पहिली टीम श्रद्धांजली चषकाची सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचली आहे. आता खाडी संघासाठी एवढं तर जरूर म्हणावं लागेल, आंधी रोके तो तुफा, तुफा रोके तो आग का दर्या. अजून एक ट्रॉफी आज खार्डी गावामध्ये येईल या अपेक्षा आणि या शुभेच्छा दिनेश दादा. आणि चॅम्पियनची ती ट्रॉफी असेल नक्कीच, याच अपेक्षा आम्ही जरूर ठेवतो. श्लोक 11 खार्डी ग्रामीण प्रीमियर लीगची फायनल खेळतोय. पारितोषिक घेण्यासाठी केतननं यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच देखील आहे केतन म्हात्रे आणि धरमनं देखील यायचंय, त्याच्यासाठी 500. आजच्या दिवसामध्ये ज्यांनी फार चांगलं समालोचन केलं, भाग्येश म्हात्रे यांचा सन्मान आपण करूयात. आणि आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीचा दुसरा दिवस, पहिली मॅच वाकळण जीजी स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध सचिन मातेचा संघ खेळ सागाव. दुसरा सामना निजे त्यांना फाईट करेल नक्कीच टीम शिरडोन. तिसरा सामना नागाव त्यांना फाईट करेल आगासन. चौथा सामना उसरगर त्यांना फाईट करेल बाळेगाव. खूप चांगली टुर्नामेंट पाहायला मिळाली.